त्र्यंब त्र्यंब हिंदू धर्म राखिले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनी या कैलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर व शिवप्रेमी मी शिवश्री श्रीकांत गवळी आज आपल्या समोर थोडक्यात शिवकाळ यावर विचार मांडणार आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सह्याद्री सुद्धा दुमदुमली. दीनदलितांचा कैवारी जन्मला. माझा राजा जन्मला. माझा शुभा जन्मला. शिवनेरीवर शुभा जन्मला. शिवनेरीवर शुभा जन्मला. राजांचा अधिपती सारे राजांचा अधिपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपतीन आमचं दैवत छत्रपती. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या संस्काराने व मार्गदर्शनाने 18 पगड जातींच्या मुलांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शिवछत्रपती म्हणजे मानातील मेळ. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील बळ. शिवछत्रपती म्हणजे एक विचार एक विचार. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? ज्यांनी 65 किलोची तलवार वापरली त्यांचे नाव साची. जे 2000 सैन्याशी एकटे लढले त्यांचे नाव बाची. ज्यांचा हात तुटला तरी ते लढले त्यांचे नाव तानाजी. ज्यांनी 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्यात आणला त्यांचे नाव संताजी. ज्यांनी शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणला त्यांचे नाव धनाजी. जे ठाण्यावागाला सामोरे जातात आणि त्याला उभं फाडतात त्यांचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. अरे कापल्या जरी नसा आमच्या तरी उधळ होईल फुग्या रक्ताची. अरे कापल्या जरी नसा आमच्या तरी उधळ होईल फुग्या रक्ताची. फाडली तरी छाती आमची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. छत्रपती शिवाजी महाराजांची अशी शिकवण होती की प्रत्येक स्त्री आपल्या माते समान आहे. महाराजांची शिकवण सर्वांसाठी समान होती. मग ते पुरुष असो किंवा स्त्री ते इतिहासातील पहिले राजे आहे. सर्व धर्म समभाव सगळ्या जातीपातीला एकत्र घेऊन येण्याची भूमिका माझ्या शिवरायांची होती. हा देश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. पीर बाबा असतील किंवा साधू संत असतील त्यांनी दाखवून दिलेले संस्कार आणि विचार माझ्या शिवरायांनी पुढे नेले. म्हणून म्हणतो मंदिर में दाना चुपकर चिड़िया मंजिल में पानी पीती है. मंदिर में दाना चुपकर चिड़िया मंजिल में पानी पीती है. और राधा की चोली सोना बेगम सीते. और राधा की चोली सोना बेगम सीते. असा गंगा जमुना कलगीत सांगणारा आपला इतिहास आहे. म्हणून मला असं वाटतं की किती मन मोठं या मातीचं सामावून घेतं प्रत्येक जातीचं. सामावून घेतं प्रत्येक जातीचं. मित्रांनो, स्वर्ग काय हे मला माहित नाही पण स्वर्गाहून सुंदर. पण एवढे मी खात्रीशीर सांगू शकतो की स्वर्गाहून सुंदर माझ्या राज्याचं रायगड आहे. आपल्या महाराजांची विचार करण्याची क्षमता गणिमिकावा बुद्धिमत्ता दूरदृष्टी यांचे मी एक उदाहरण सांगतो. रायगडावर एक महत्त्वाचे मंदिर आहे. मित्रांनो, ते मंदिर कधी लांबून पहा तुम्हाला ते मंदिर मस्जिदसारखे दिसेल. पण आत गेल्यावर तुम्हाला महादेवाची पिंड बघायला मिळेल. अहो, हे तर आपल्या महाराजांचे कर्तृत्व होते. का बरं बांधलं असेल असं कधी प्रश्न पडला का? कारण त्या काळात निजामशाह आदिलशाही पोर्तुगीज यांचे आक्रमण करण्याची भीती होती. महाराजांची बुद्धिमत्ता बघा. मी असलो किंवा नसलो जेव्हा कधी रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तिथली वास्तू जरी झाली तरी मंदिरातल्या महादेवाच्या पिंडीला हात सुद्धा लागता कामा नये. म्हणूनच
शिवाजी महाराज. निष्ठा कशी असावी ते आपणास महाराजांच्या निष्ठावंत माणकडून शिकायला मिळते. महाराजांच्या पारपडीचा पित्र महाराजांसाठी घटारत्ना भिडला आणि त्याला मातीत मिळवलं ते म्हणजेच ऐसाची कंक. गनिमाचा वार सुटका झेलून जीवाची पर्वा न करता लाखाचा प्रसिद्ध जगविला ते म्हणजेच शिवाजी महाराज. आधी लगीन कोंडालेचं मग माझ्या रायबाचं असे म्हणून कार्य तत्पर होऊन गेले आणि परत आलेच नाहीत ते म्हणजेच तानाजी मालुस होते. 80 वर्षाचे असून सुद्धा त्यांना पानपोरांसारखे दोर धरून कडा चालले ते म्हणजेच शेलार मामा. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा द्वार गरुडाची डगर आणि गनिमाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात उत्तर ते म्हणजेच भटजी नाही. जे वाऱ्यासारखे आले आणि त्यासारखे गणित टाकून गेले ते म्हणजेच सिद्धिला. जन्माला शिवाकाशी म्हणून असलं तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे भाग्य काय तुम्ही आहे काय असं म्हणत म्हणत मातीसाठी मरणाला हसत हसत फिरणारे ते म्हणजेच शिवाकाशी. मावळे आम्हीच लढणार साखर शुभाच होणार आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार. झालं 2 मिनिट बोलतो.